ताम्हिणी घाटात भीषण अपघात, थार 500 फूट दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू, ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू। पुणे माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे। अवघड आणि तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने थार वाहन थेट 500 फूट खोल दरीत कोसळले। या भीषण दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून वाहनात आणखी काही प्रवासी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस स्थानिक बचाव पथक, वन विभाग कर्मचारी तसेच SDRFची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली। दरीचा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला असून उतार अत्यंत खोल आणि धोकादायक असल्यामुळे बचाव कार्य मोठ्या अडचणींच्या वातावरणात पार पडत आहे। ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू असून अद्याप वाहनाचा संपूर्ण अंदाज मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे। मृत व्यक्तींची ओळख अजूनही पटलेली नाही। वाहनातून कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे किंवा दस्तऐवज सापडले नसल्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा विस्तृत केली आहे। आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये हरवलेल्या व्यक्तींबाबत चौकशी सुरू असून मृतांचे फोटो आणि तपशील गोपनीयतेने जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। दरम्यान अपघातानंतर पुणे माणगाव मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। सकाळच्या वेळी ताम्हिणी घाटात पर्यटकांची वाढलेली गर्दी आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले आणि मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास माणगाव पोलीस करत असून अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग, चालकाची स्थिती तसेच इतर प्रवाशांची संख्या याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाहीये, परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथं सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक 400 ते 500 फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे। त्यातनं आता 4 जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत। सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।